मागील भागामध्ये आपण बघितले, माझं रगात लेच पेस नाही. तेवढ्यात आजी म्हणाली, शिक जरा काहीतरी पोराकडून, नुसता दारू ढोसत असतो बघील तवा. अहो आईसाहेब, मला काळजी नाही आता. आमचा रामू वाघ आहे वाघ. एकदा महाराष्ट्र केसरी झाला की मग दारूचं दुकानच आपलं. आता पुढे. रामू झक्कास काम केलं. होय रे रामू, तू काय म्हणत असतोय? कुस्ती हरली काय जिंकली काय त्याचा विचार करायचा नाही. कुस्ती बरोबरीत सोडवायची नाही, ती निकालीच लावायची असती. आणि रामू कधी बरोबर कुस्ती करत नाही, डायरेक्ट निकाली कुस्ती करतो. आबा पिऊन काहीही बडबड करत असतात. तसं नाही आबा, आखाड्यात उतरली की हरायचा आणि जिंकायचा विचार करायचा नाही, कुस्तीचा डायरेक्ट निकाली लावायचा. आणि रामू कधी बराबरी करत नाही, डायरेक्ट निकाल लावतो. हंग अशी बराबर बोलला. बोलता बोलता रामूचा बाप पडला. जास्त टाकून आला होता, पडणार हे ठरलेलं होतं. आबा, दारू नका पीत जाऊ, दूध पीत जावा. रामू हसत होता. बापाला रोज उचलून खोलीत टाकायचं काम रामूचं असायचं. रामूने उचलले आणि खोलीत घेऊन झोपवले. रामूला वाईट वाटत होते. पापाला कौतुक आहे माझं, पण असलं कौतुक नव्हतं त्याला आवडत. सकाळी 5 वाजता रामू उठला, तालमीत गेला. सर्व पैलवान रामूचं कौतुक करत होतं. वस्ताद तर खूप खुश होते. रामू माझ्या पट्ट्या, असंच चालू दे. तू सच्चा पैलवान आहेस. तालमीचं नाव तूच रोशन करणार आहेस. पोरीबिरीच्या नादी लागू नकस. काल दिवस मावळताना कोणत्या पोरीसोबत येत होता चालत? वस्तादांनी हळूच विचारलं. अहो वस्ताद, ती पाहुणी होती अण्णांची. ती एकटी असल्यामुळे तिला भ्या वाटत होतं, म्हणून सोबत आलं होतं तिच्या. मी काय बी बोललो नाही तिला, तीच बोलत होती माझ्यासोबत. पण मी एक पण सबूत नाही बोललो. झाक काम केलंस, असंच राहायचं, पोरीपासून लांब. चल, वस्तादाने थाप टाकली. मेहनत कर जा. तालीम करून सर्व कामे करून रामू कॉलेजला निघाला. जात असताना रिया दिसली. ती आणि शेजारची कोमल रामूचा बांधकरी होती. शेजारी शेत होतं एकमेकांचं, त्यामुळं रामूला लहानपणापासून ओळखायची. रामूची खूप चेष्टा करायची, एक संधी सोडत नसायची. रामू पण तिची जाम खेचायचा. ती रियाच्या वर्गात होती. रामूला सायकलवर जाताना पाहून तिने आवाज दिला. रामू, थांब की र, एकटाच चालला आहेस? रामू थांबला. हो, एकटाच चाललोय. आरामात दोघीसनी घेऊन चल की. तुझं पाय दुखत्यात का? ये की चालत. माझं नाही र, या रियाचं दुखत्यात, तिची काळजी वाटते. एवढी काळजी होती मैत्रिणीची तर काल का थांबली नाहीस? काल मला घाई होती, म्हणून लवकर आली निघून. तू सोडतोस का नाही ते सांग. बाकी फाटा नको मारूस. नाही सोडत, जा, ये चालत. जा, नको सोडूस, तुझं नशीब खराब, सायकलवरच फिर. अगं, दुधाची पगार झाल्यावर गाडी घेणार आहे. तू नगस लय विचार करू. थोबाड बघ आरशात. या जन्मात नसतं होत गाडी घेणं तुला. बघ तू 1 महिना वाट बघ, घेतो बघ गाडी. जा, लय शहाणा आहेस, मोठाला गाडी घेणारा. हा जातो, तवा फक्त रडू नको. रामू निघून गेला. रियाला हसू आवरेना. दोघे जे बोलत होते त्यांबद्दल. तुला काय झालं हसायला? अगं, तुमची भांडणे बघून मला हसू आलं. अगं, तू असल्यामुळं नेहलं नाही, मी एकटी असती तर नेहलं असतं. तसा लय चांगला आहे रामू. अगं, पण काल तर आम्ही चालत आलो, मला नाही बसवले सायकलवर. अगं, तो नवीन पोरींना लाजतो, पैलवान आहे ना. मी पण शेजारी आहे म्हणून बोलत असतो, नाहीतर कोणत्या पोरीकडं वर नजर करून पण बघत नाही. खूपच लाजळू आहे की तुझा रामू. दोघी हसू लागल्या. रामू कॉलेजला गेला. पोरं वाटच बघत होती त्याची. काय पैलवान, काल पाखरू घावलं म्हण तुम्हाला? विशालने विचारलं. घावलं, पण पाखराला चालत नेलं गडद्यानं, अर्जुन म्हणाला. विशा आणि अर्जुन्या, तुम्हाला चांगलं ठाऊक आहे, आपण पाखरू पोरी तुमचं काय काय असतं ना त्या भानगडीत नसतो. आणि ते पाखरू नव्हतं, ती पाहुणी होती, व्याच्या मामाची पोरगी. मला माहीत नव्हतं, काल समजलं. ती पण अंधार पडायला आला होता म्हणून सोबत गेलो. परत जर या विषयावर काय बोललास तर धपक्यात आडो करीन एकेकाला. आलं का ध्यानात? दोघांचं कान पिरगळत रामूनं दम टाकला. होय रामू, परत नाही बोलणार लगा. कान तेवढा सोड लागा. लय दुखते र, कान नगत पिरगळत जाऊस. चुकलं आमचं लगा, सोड की. असं. बरे विशा, तुला माहिती आहे का र, तो कुंभार फोटोग्राफर कुठं राहतो? का र? अर्जुननं विचारलं. अरे, त्याची मस्ती उतरवायची आहे. काल लकातानं लय नाटकं केली. अहो, भावना पोचल्या, विशा म्हणाला. काल पाहुणीबाई देखत काहीतरी घोळ झालेला दिसतोय. दोघी हसायला लागली. नाही र, तुम्ही सांगा तर कुठं राहतो त्यो? मला माहिती आहे, अर्जुन म्हणाला. बरं, तुम्ही दोघे पण जावा. हे घ्या 200 रुपये. त्याला म्हणायचं पाटलाच्या मळ्यात संध्याकाळी 5:30ला फोटो काढायचा आहे तर 200 रुपये ॲडव्हान्स देऊन या. माझं नाव नका सांगू. संध्याकाळी कॉलेज सुटले. रामू मळ्यात पुढे जाऊन थांबला, फोटोग्राफरची वाट बघत. तेवढ्यात ती दोघं त्या फोटोग्राफरला घेऊन आली. रामू उसाच्या कडेला बांधावर उभा होता. गाडी आली, तिघेही उतरली. ह्योच का तो फोटो काढणारा? त्याच्या लक्षात आलं काहीतरी घोळ झाला आहे. अरे, इकडे कशाला आणले मला? घाबरत घाबरत त्याने विचारलं. अहो, तुम्ही आमच्या रामूचा फोटो लय भारी काढलं म्हण काल. आज पण काढायचा आहे तर त्याला, अर्जुना हसत म्हणाला. रामू जवळ आला आणि त्याच्या गचुरीला पकडलं. का र, काल तुला लय माज आला होता? पुरी देखत लय उड्या मारत होता. गचुरी सोड माझी. तुला माहिती नाही तू कुणाच्या गचुरीला पकडला आहे? दिनेश कुंभार म्हणतात मला. DK फोटो स्टुडिओ अख्ख्या पंचक्रोशीत फेमस आहे मी. माझ्या वाट्याला जाऊ नकस. माझी बरोबरी करायला जाऊ नग.
डीके बाळा तुला ठाव नाही वाटतं. रामू कधी बराबर करत नाही. रामू डायरेक्ट निकाल लावत असतोय. तुझ्या आईचा तुझ्या डीके तुला ठाव. रामूनं तशा त्याच्या तोंडात चपाटा लावला. तुझ्या आईचा. रामू खूप चिडला होता. आम्हाला माहिती नाही का तू बायकांकडे फोटो काढताना कसे बघतो. त्या दिवशी पण त्या पाहुणीचा फोटो काढताना नाटकं करत होता. दुसऱ्याच्या आया बहिणीवर वाईट नजर टाकतो. तिथंच तुडवणार होतो तुला, पण ती पाहुणी आणि शाळा असल्यामुळे वाचला तू. पण आता तुला जित्ता काढत असतो बघ तू. पुढे कॅमेरा पण धरता येत नसतो तुला. पोटात बुक्क्या मारत होता. चापटा लाथा बुक्क्या घालत होता. फोटोग्राफर खाली लोळत होता. अर्जुन आणि विश आश्चर्यकारकपणे बघत होते. याच्या अगोदर पण रामू भांडण करायचा, पण एवढा तावाने कोणाला मारत नव्हता. तशी ती दोघे रामूला धरू लागली. अरे रामू काय करतोय लगा, जीव घेतोस का काय त्याचा. दोघांनी धरले असूनही रामू त्याला लाथा घालत होता. तो लोळत इवळत होता. चुकलं माझं, माफ कर मला, चुकलं माझं, परत असं नाही होणार माझ्याकडून. तुझ्या आईला तुझ्या लय हाणणार होतो तुला. ती पाहुणी असल्यामुळे वाचला. दोघांनीही सोडले. रामूने डीकेला कोवळ्यात उचललं. दोन्ही हात दोन्ही पाय धरून डोक्यावर घेऊन त्याला फिरवून आपटणार तेवढ्यात रिया आणि कोमल त्याच रस्त्याने चालत येत होत्या. ते रियाने बघितले. तो ओरडत होता, सोड मला, इवळत होता, रडत होता. हे बघून रिया घाबरली. जोरात ओरडली. रामूने ते बघितलं. एकदम रामूने त्याला सोडलं. डीके त्या दोघीकडे पळत सुटला. त्याचा पाय पडू लागला. अहो वाचवा मला. रिया आणि कोमल दोघीही घाबरल्या होत्या. हातपाय लटलट कापत होते. रियाचा तर आवाज बंद झाला होता. कोमल मोठ्या आवाजात त्याच्यावर ओरडली. रामू काय करतोय, जीव घेतोय काय याचा. अहो तुम्ही बी होताच तवा, मी काय बोललो होतो. डीके रडत रडत रियाला सांगू लागला. त्याचा राग धरून तो मला मारायला लागलाय बघा, तुम्ही तरी सांगा. रियाने धीर धरून रामूवर ओरडली. तुम्ही माणूस आहे की जनावर, इतकं कोण मारत असतं का. लाज वाटते का तुम्हाला. पैलवान आहात म्हणून कोणाला पण मारणार काय. रामू, अर्जुन, विशाल तिघेही शांत. कोमल तेवढ्यात म्हणाली, ओ फोटोग्राफर जावा तुम्ही. अर्जुने, विशा त्याला सोडून या तुम्ही, समजून सांगा. विशाने गाडी घेतली. डीकेचीच गाडी होती ती. त्याला मध्ये बसवले. त्याला सोडायला गेले. रिया आणि कोमल दोघीही त्याला खूप काही बोलत होत्या. कोमलने तर त्याला नाही त्या अचरट शिव्या दिल्या होत्या. रामू काहीच बोलला नाही. गेल्यावर कुणाचे ऐकत नाही. तू नको टेन्शन घेऊ. शांतीत घरी जा आणि घरी कुणाला काय बोलू नको, नाहीतर आपलं कॉलेज बंद व्हायचं. रिया खूप घाबरत घाबरत घरी गेली. तिची आत्या अण्णा विचारात पडले. अशी का घाबरली ती. तिची आत्या तिला विचारू लागली, काय झालं, काय झालंय. अण्णा पण विचारू लागले, अगं काय सांगशील का आता, बोल काहीतरी. अहो तो रामू. एवढं बोलणार तेवढ्यात तिला कोमलचे बोलणे आठवले. घरी काही नको सांगूस असे तिने सांगितले होते. काय झाले त्या रामूचं, साप बीप पकडला काय काय त्यानं. अण्णा म्हणाले, हो हो त्या बांधावर. रिया बोलली, कुठल्या, पाटलाच्या मळ्यात असणार, तिथं मुबलक साप दिसत्यात. मग त्या रामूने पकडला असत्यान. तो लय मोठं मोठं साप पकडतो. आपल्या वावरात बी त्यानंच पकडला होता. अण्णा तिला सांगत होते. काय बाई ह्या पोरीचं, कशाला पण घाबरती बाई तू. इकडं सारखी जनावर निघत्यात, हळूहळू येईल तुझ्या ध्यानात. कशाला बी घाबरती तू, जा आवर सगळं. तरीही ते चित्र रियाच्या डोळ्यासमोरून जात नव्हते. रामूचा तिला खूप राग आला होता. तो इतका निष्ठुर असेल तिला वाटले नव्हते. कारण काय तर त्याने फोटो काढायला उशीर लावला म्हणून. हे मात्र तिला पटत नव्हतं. दुसरं काहीतरी कारण असेल असे तिला वाटत होते. तिला वाटत होते आता तो माणूस पोलिसांना सांगेन आणि रामूला आणि त्याच्या मित्रांना पोलीस घेऊन जातील. पण तिला माहिती नव्हते त्याच्या मित्रांनी त्याला खूप मोठा दम टाकला होता. अर्जुनने तर त्याला सांगितले होते, पोलिसात तक्रार केली तर तो पैलवान तुला खरंच जित्त गाडून टाकीन. त्यामुळे पोलीस स्टेशनला तक्रार करू शकत नव्हता. तो डीके पण नालायक होताच. फोटो काढायला येणाऱ्या बायकांशी व्यवस्थित वागत नव्हता. 2-3 दिवस झाले ते कॉलेजला जायचे. रिया रोज बघायची, रामू तर कॉलेजला येतोय. ती पण विचार करायची, एवढे मारून पण त्याने पोलिसांना का नसेल सांगितले, काय कारण असेल. आणखीन 2-3 दिवसांनी गावात चर्चा सुरू झाली. सर्व गावात एकच चर्चा. वाड्या वस्त्यांवर, पारावर, वावरात काम करत असताना बायका पण त्या विषयावर बोलू लागल्या. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.